गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं मनापासून स्वागत आहे या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये। बघा, सर्व मायबाप श्रोतेजण सकाळी उठून उपासना करून बघा आता तुम्ही श्रवणाला बसले आहात। समर्थ सांगत आहे की मनुष्याची, या जीवाची, या ब्रह्मांडामध्ये, या संसारामध्ये बघा अधोगती का होते बरं? जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये पाप जास्त होऊ लागतात, बघा पापांची गणना जास्त होऊ लागते, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगतीला प्रारंभ होतो। बघा, पण पाप आणि पुण्य बघा कुणाकडे जास्त असतात बरं? बघा, कुणाकडे असं कुणालाही म्हणून चालेल का की तू पापी आहेस, तू पुण्यवान आहेस? बघा, समर्थ सांगत आहेत की पापी माणूस आणि पुण्यवान माणूस यामधील फरक काय आहे बरं? बघा, पापी माणूस असतो, पापी जीव असतो ना, त्याला कधीही दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहत नाही। आणि पुण्यवान माणूस असतो ना, तो सदा सदैव जगाची बघा प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो। त्याला असं वाटत असतं सर्व जग सुख शांतीने नांदावं। पण पापी माणसाचं असं असतं का? बघा, जे सत्य असतं ना, जे पुण्य असतं, ते कधीही जगाला सांगत फिरत नाहीत की मी किती पुण्यवान आहे। पण याउलट जो पापी जीव असतो, तो पापी जीव असत्य असतो। असत्य कधीही जगाला सांगत फिरतं की मी किती सत्य आहे, मी किती पुण्यवान आहे। पण परमेश्वर वरती बसलेला आहे, तो सर्व काही ही घटना आहे ना ती लिहून ठेवत असतो, तो बघत असतो। तरी सुद्धा पाप मात्र या कलियुगामध्ये सत्याला मागे टाकण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी मात्र विजय सत्याचाच होतो। हे सर्व भाविकांनी लक्षात घ्यायला हवं। बघा, आपण लहान होतो तेव्हा एक आपण गोष्ट ऐकली होती बघा, एक कासवाची आणि एका सश्याची जेव्हा ती शर्यत लागली होती ना, बघा सश्याला वाटलं की मी कासवाला असं हरवून टाकेल, 1 सेकंदामध्ये मी नंबर 1 येईल। मग सश्याने काय केलं बरं? बघा, सश्याने मनातल्या मनात विचार केला की एवढ्या लवकर जिंकून तिथे मला कंटाळा येईल, म्हणून मी अर्ध्या रस्त्यापर्यंत जातो आणि तिथे झोपून जातो। आणि मग कासव बघा, जिद्द कशाला म्हणतात, सत्य कधीही लपत नाही। बघा, कासवानं आपली चाल मात्र धीमी होती, चाल त्याची स्लो होती, पण स्लो चालत चालत बघा गंतव्यस्थानापर्यंत पोचला। आणि इकडे बघा ससा असतो, ससा अर्ध्या रस्त्याला झाडाखाली
कधी झोपी जातो त्याला काही कळत नाही. तसंच असत्याचं सुद्धा आहे की असत्य असतं ना ते बघा काही क्षणामध्ये थकून जातं, पण सत्य असतं ते कधीच थकत नाही. बघा तुम्ही कधीही त्याला भले त्याची चाल स्लो असेल पण त्याचा शेवट मात्र गोड असतो. म्हणून सत्याची बाजू आहे ना नेहमी पकडत जावा, कारण जिथे सत्य आहे ना तिथेच खरी भक्ती घडली जाते. नाहीतर असत्यामध्ये पापी माणसामध्ये भक्ती कधीच घडली जात नाही. म्हणून समर्थ सांगत आहेत की हे भक्ता बघा तुमच्यामध्ये वाद नको आहे, कारण एका भक्तीमध्ये जेव्हा वाद होतात ना बघा आपापल्यामध्ये जेव्हा वाद होतात तेव्हा तो परमार्थ तिथे घडला जात नाही. म्हणून भक्ती मार्गामध्ये कधीही कोणत्या जीवाने वाद करू नये, भांडण करू नये, कारण जिथे चढाओढ होते ना तिथे भक्ती कधीच घडली जात नाही. म्हणून प्रत्येक मनुष्याने आपल्या कुटुंबासोबत कधीही भांडू नये. बघा माळ असते ना ती एकजूट माळ असते, तेव्हा तुम्ही ती कुठेही फेका, चिखलामध्ये फेका किंवा कुठेही झाडावर फेका, पण त्या माळेतले मणी असतात ना 108 मणी असे गुंफलेले असतात की ते तुम्ही चिखलामध्ये टाकले तरी ते एकत्र असतात. आणि सुट्टे मणी घ्या बघू, 108 मणी जेव्हा माळेमध्ये विणलेले असतात आणि जेव्हा आपण 108 मणी हातामध्ये घेतो तेव्हा टाकून द्या कुठे, बघा वेगवेगळ्या ठिकाणी ते पडतात. म्हणून एकत्र कुटुंब पद्धती आणि एकत्र जर तुम्ही असाल ना तर या जीवनामध्ये तुम्हाला कोणीही पराजित करू शकत नाही. म्हणून मनुष्याने आपल्या कुटुंबावर प्रेम करा, कुटुंबाला व्यवस्थित सांभाळून ठेवा, कारण तुमचा एकमेकांचा आधार असतो ना 1000 हत्तींचं बळ देत असतो. म्हणून आपली पत्नी असेल, आपली मुलं असतील, बघा तुम्ही तुमच्या पत्नीसाठी मुलासाठी खूप मोठे दाते आहात. जेव्हा तुमच्या पत्नीपासून बघा जेव्हा पत्नीला एखादा नवऱ्याचा मृत्यू होतो, पतीचा मृत्यू होतो, तेव्हा तिच्यासाठी एवढं मोठं दुःख दुसरं कोणतंच नाही. म्हणून आपल्याला पत्नी आहे, मुलं आहेत हा विचार करून जीवन जगा. म्हणून थोडे पैसे कमी कमवले तरी चालतील, पण आपलं जीवन मात्र भक्ती मार्गामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आनंदित जगणं हीच खरी भक्ती आहे ना. बाकी काय आहे जीवनामध्ये बघा. म्हणून समर्थ सांगत आहेत आपला मीपणा आहे ना तो कमी केला तर या जीवनामध्ये नुसतं प्रेम भरलेलं दिसेल, पण जेव्हा तुमचा मीपणा असेल तर या जीवनामध्ये तुम्हाला जिथे पाहाल तिथे अहंकार दिसू लागेल. बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. बघा समर्थ सांगत आहेत की बघा एका जंगलामध्ये एक पोपट आणि मैनेचा जोडा राहत होता. बघा त्यांच्यामध्ये खूप प्रेम संबंध होते. एके दिवशी एका क्षुल्लक कारणावरून पोपट आणि मैनेमध्ये भांडण झालं. पोपटाने सांगितलं की या जगामध्ये सर्वात जास्त पापी आणि विश्वासघातकी जो कोणी असेल ना तर ती स्त्री आहे. बघा तर मैनेनं त्यांना सुद्धा सांगितलं की या जगामध्ये सर्वात जास्त पापी आणि विश्वासघातकी कोण जर असेल तर तो पुरुष आहे. बघा जेव्हा ते आपापसातलं भांडण होत होतं आणि त्यांना त्यांचा प्रश्न मात्र सुटत नव्हता, तेव्हा त्यांचे भांडण घेऊन
ते भगवान शंकराकडे गेले आणि त्यांना त्यांचं सर्व म्हणणं सांगितलं. भगवान शिवाने पोपटाला विचारलं, तू असं कसं म्हणू शकतोस की ह्या जगामध्ये स्त्रिया पुरुषांच्या तुलनेने सर्वात जास्त पापी आणि विश्वासघातकी आहेत? बघा, पोपट पुढे म्हणाला, हे प्रभू, मी तुम्हाला एक कहाणी सांगू इच्छित आहे, ज्या कहाणीमधून सिद्ध होईल की स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त पापी आणि विश्वासघातकी असतात. बघा, तेव्हा भगवान शिव म्हणाले, ठीक आहे, तू तुझी कथा सांगण्यात प्रारंभ कर. बघा, इतक्यामध्ये हे सर्व बोलणं चालू असताना पार्वती माता तिथे येते आणि शिवांना म्हणते की ही कथा मला सुद्धा ऐकायची आहे, मी सुद्धा ही कथा ऐकणार आहे. तेव्हा भगवान शिव म्हणतात, ठीक आहे, तुम्ही सुद्धा इथे बसा. आणि त्यानंतर पोपट भगवान बघा शिव आणि पार्वती माता बघा ही कथा सांगू लागतो. एका राज्यात विक्रमादित्य नावाचा राजा राज्य करत होता. त्याला 4 पुत्र होते. ते सर्वच खूप हुशार होते, शूरवीर होते, प्रतापी होते. परंतु सर्वात मोठा मुलगा, ज्याचं नाव कार्तिकीय होते, तो शूर आणि प्रतापी असण्यासोबत खूप सुंदर सुद्धा होता. त्याची पत्नी मीरा सुद्धा खूप जास्त सुंदर आणि रूपवान होती. तिच्यासमोर कुठल्याही दुसऱ्या स्त्रीला सुंदर किंवा रूपवान मानत नसे. बघा, एके दिवशी राजा विक्रमादित्यनं त्याच्या मुलाला बघा कार्तिकेला त्याच्या कोणत्या तरी चुकीवर नाराज होऊन त्याला राज्यातून बाहेर काढलं. राजाचा हा आदेश ऐकून राज्यातील सर्व जनता आश्चर्यचकित झाली. त्यानंतर कार्तिकेने त्याच्या महालात गेला आणि उदास झाला. तिकडे कार्तिकी उदास पाहून त्याच्या बायकोने विचारलं, बघा, तुम्ही उदास का आहात? राजकुमार असूनही तुम्ही इतक्या चिंतेत का दिसत आहात? तेव्हा कार्तिकेने विचार करू लागला की मी खूप जास्त वाईट कृत्य केलं आहे का? त्यानं केलेलं सर्व काही त्याच्या बायकोला सांगितलं आणि हे ऐकून त्याची बायको बेशुद्ध पडते. तेथे हजर असणाऱ्या दासींनी मीरावर गुलाब पाणी शिंपडून तिला पुन्हा शुद्धीवर आणलं जातं. शुद्धीवर आल्यावर मीराने तिच्या नवऱ्याला कार्तिकेला बघा असं म्हणते, तुम्ही मला इथे एकट्याला सोडून निघून जाणार, मग मी तुमच्या विना इथे कशी काय राहणार? मी सुद्धा तुमच्या सोबत येणार आहे. तेव्हा राजकुमार कार्तिके बघा तिला म्हणतो, तू माझ्यासोबत कशी येऊ शकतेस? कारण मी जेव्हा इथून दुसऱ्या राज्यात जाईल तेव्हा अनेक प्रकारचे संकट माझ्यावर येतील. तू तर खूपच नाजूक आहेस, महलात राहणारी आहेस. तू हे सर्व संकट, हे कष्ट सहन करू शकणार नाहीस. बघा तेव्हा राजकुमार कार्तिके बघा हे म्हणणं ऐकून मीरा म्हणते, जेवढं दुःख दुसऱ्या राज्यात येतील ते सर्व दुःख जेव्हा आपण एकत्र असू ना तेव्हा सुखामध्ये बदलून जातील. परंतु जर या महालात राहिले तर येथील सुख मला खूप जास्त प्रमाणात दुःखी करून टाकेल. म्हणूनच मी तुमच्या सोबत येणार आहे. मीराच्या डोळ्यात अश्रू पाहून कार्तिकेने विचार केला की मीरा माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि म्हणूनच मी तिला असं व्याकुळ सोडून जाणं योग्य दिसणार नाही. बघा या सर्व गोष्टींचा विचार करून राजकुमार कार्तिकेय त्याच्या बायकोला म्हणतो, तू उदास होऊ नकोस, मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईल. बघा कार्तिकेचं हे म्हणणं ऐकून मीरा खूपच खुश होते आणि तिच्या नवऱ्यासोबत जाण्याची ती तयारी करू लागते. पुढच्याच दिवशी ते राज्यातून बाहेर निघून
एका जंगलामध्ये पोचतात आणि चालता चालता बघा ते थकून जातात आणि त्यानंतर ते एका वडाच्या झाडाखाली विश्राम करण्याचा निर्णय घेतात. तेव्हा खूपच थकलेले होते आणि झाडाखाली थंड हवा चालू असल्यामुळं त्यांना ताबडतोब झोप लागली. परंतु काही वेळातच तिथे एक साप आला आणि त्या राणीला दंश करतो बघा. सापाने दंश केल्यामुळं राणी जोर जोरामध्ये ओरडू लागते. आवाज ऐकून कार्तिकेला जाग येते आणि तेव्हा त्याने राणीला रडताना पाहतो तर काय, सापाला तिथून जाताना पाहिलं. हे पाहून कार्तिकीय खूपच चिंतित होतो आणि काही वेळातच राणीचा तिथे मृत्यू होतो. बघा अशा प्रकारे राणी मेल्यामुळं कार्तिकेय जोर जोरामध्ये रडू लागतो. त्याने मनातल्या मनात विचार केला, जर जीवनसाथीच मला सोडून गेली आहे मग मी जगून तरी काय करणार. बघा मी सुद्धा आता माझे प्राण त्यागतो असा विचार करून तो तिथून उठतो आणि जंगलातून लाकडं गोळा करू लागतो. लाकडं गोळा करत असताना तो जोर जोरामध्ये रडत असतो आणि सारखं म्हणत असतो की मी सुद्धा बायकोच्या चितेमध्ये माझा जीव देणार आहे. त्याचं हे म्हणणं ऐकून स्वर्गातून देवदूत तिथे येतात आणि कार्तिकेला रडताना पाहून त्याच्या मनात दया येते. तो कार्तिकेजवळ जातो आणि विचारतो, तू का रडत आहेस, तुला कोणतं दुःख आहे का. तेव्हा राजकुमार कार्तिकेनं देवदूताला सांगितलं, माझ्याजवळ माझं स्वतःचं दुःख सांगण्याची सुद्धा शक्ती नाही. बघा मला फक्त आता असंच वाटत आहे की ही धरती फाटू दे आणि ती मला तिच्यामध्ये सामावून घेऊ दे. त्यानंतर देवदूताने सांगितलं की तू मला तुझी अडचण सांग, कदाचित मी तुझी मदत करू शकतो. तेव्हा कार्तिकेय म्हणाला, महाराज मी एक राजकुमार आहे आणि राजा विक्रमादित्यचा मी मुलगा आहे. माझ्या वडिलांनी मला राज्य सोडण्यास सांगितलं आणि म्हणूनच माझ्या बायकोसोबत मी ह्या जंगलामध्ये आलो होतो. इथे आल्यावर माझ्या बायकोला सापाने दंश केला आणि तिचा मृत्यू झाला आणि मी लाकडं गोळा करत आहे आणि मी माझ्या बायकोसोबत आत्ता मरणार आहे. बघा इकडे पोपट म्हणतो, हे भगवान शिव तुम्ही पुढे ऐकत राहा. बघा कार्तिकेचं हे म्हणणं ऐकून देवदूत म्हणतो, राजकुमार तुझ्यासारखा मूर्ख मी अजून कोणी पाहिला नाही. या जगात मनुष्याचं येणं जाणं हे चालूच असतं. या शरीराला एक ना एक दिवस सर्वांनाच सोडावं लागतं. तुलाही हे माहीत आहे, या जगात कोणीही कोणासोबत येत नाही आणि कोणासोबत जात सुद्धा नाही. आणि हे सर्व माहीत असूनही तू मूर्खासारखा का बोलत आहेस. जर तू जिवंत राहिलास तर अशा अनेक राण्या तुला मिळतील आणि म्हणूनच तू तुझ्या मनातून हा मरण्याचा विचार मात्र काढून टाक. बघा या मानव शरीराला प्राप्त करण्यासाठी देवतासुद्धा खूप जास्त इच्छुक असतात आणि मग तू या शरीराला का नष्ट करत आहेस. बघा अशा प्रकारे देवदूताचं म्हणणं ऐकून कार्तिकेय म्हणतो काय, बघा महाराज तुम्ही जे काही म्हणला आहात ते सर्व सत्य आहे, परंतु मीरासारखी पतिव्रता आणि मला कुठल्याच जन्मात मिळणार नाही आणि म्हणूनच मला मीरासोबत बघा मरायचं आहे. कार्तिकेचं हे बोलणं ऐकून देवदूताला समजलं की हा त्याच्या पत्नीशिवाय राहू शकत नाही. तेव्हा देवदूत म्हणाला, राजकुमार तुझ्या पत्नीला जिवंत करण्यासाठी फक्त एकच उपाय आहे. तू माझं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐक. जर तू मी सांगितलेला उपाय बघा करू शकलास तर तुझी राणी जिवंत होऊ शकते. बघा ही कथा आहे ना, सर्व भाविकांनी लक्षपूर्वक ऐका.
बघा तेव्हा कार्तिकेय म्हणाला, महाराज तुम्ही जे काही म्हणाल ना ते सर्व काही करायला मी तयार आहे, फक्त तुम्ही माझ्या बायकोला जिवंत करा. तेव्हा देवदूत म्हणाला, तुझ्या बायकोचं आयुष्य फक्त 20 वर्ष होतं जे ती जगली आहे, आणि तुझं आयुष्य 70 वर्ष आहे ज्यामधील तू 30 वर्ष जगला आहेस. तुझ्या आयुष्यातील 40 वर्ष अजूनही बाकी आहेत, म्हणजेच तू आणखी 40 वर्ष जगू शकतोस. जर तू तुझ्या आयुष्यातील 40 वर्षातील अर्धे म्हणजे 20 वर्ष तुझ्या बायकोला देत असशील तर अशा वेळी तुम्हा दोघांचे आयुष्य सारखे होईल. जर तुला हे मान्य असेल तर राणी लगेचच ठीक होईल. अशा प्रकारे देवदूताचं म्हणणं ऐकून राजकुमार कार्तिकेय म्हणाला, मला हे मान्य आहे. त्यानंतर देवदूताने राजकुमाराला सांगितलं, माझी ही एक गोष्ट तू नीट लक्षात ठेव. तू तुझ्या बायकोला 20 वर्ष देण्याचा जो संकल्प घेत आहेस, जर तुला हा संकल्प परत घ्यायचा असेल तर हातात पाणी घेऊन 3 तसे बोलून पाणी सोडून द्यावे. बघा तू तुझ्या बायकोला दिलेले तुझे आयुष्य तुला परत मिळेल, परंतु त्यानंतर पुन्हा तू तिला जिवंत करू शकणार नाहीस. त्याचबरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, हे संकल्प घेण्याची किंवा परत घेण्याची गोष्ट कधीही राणीला तू सांगू नकोस. जर तू असं केलंस तर तू तुझा संकल्प परत घेऊ शकणार नाहीस. बघा नेहमी लक्षात ठेव, या जीवनात काही गोष्टी नेहमी लपवून ठेवायला हव्यात, कारण कधीकधी असं गुपित खूप उपयोगी पडू शकतात. त्यानंतर तो देवदूत अंतर्ध्यानामध्ये निघून जातो. बघा त्यानंतर राणी शुद्धीवर येते आणि कार्तिकेय राणीला म्हणाला, तू झोपली होतीस, तू खूप थकलेली होतीस म्हणून तुला मी उठवलं नाही. अशा प्रकारे कार्तिकेय राणीला सापाने दंश केला आहे ही गोष्ट राणीपासून लपवून ठेवली. त्याने लपवून ठेवलं होतं, तू मेली होतीस आणि मी तुला जिवंत केलं आहे. अशा प्रकारे मी तुला जिवंत केलं आहे हे सर्व कार्तिकेयन त्याच्या पत्नीपासून लपवून ठेवलं. बघा त्यानंतर ते दोघे पुढे निघू लागले. खूप दिवसानंतर त्यांनी त्यांच्या मार्गात एक सुंदर असं ठिकाण पाहिलं. तिथे एका साधूची झोपडी होती. जेव्हा ते तिथे पोचले तेव्हा त्यानं पाहिलं की एक सुंदर युवक साधू चिलीम पीत आहे. ते दोघेही खूप जास्त थकलेले होते आणि म्हणूनच ते साधू जवळ जाऊन बसले. तेव्हा राजकुमाराने राणींना म्हटलं, राणी मला खूप जास्त तहान लागली आहे, मी विहिरीत जाऊन पाणी पिऊन येतो. जर तुलाही तहान लागली असेल तर मी तुझ्यासाठी सुद्धा पाणी घेऊन येतो. तेव्हा राजकुमाराचं हे बोलणं ऐकून राणी म्हणू लागली, मला तर तहान लागली नाहीये, तुम्ही जा पाणी प्या आणि परत या. त्यानंतर राजकुमार कार्तिकेय एक मोठी रस्सी घेऊन विहिरीच्या जवळ जातो आणि कार्तिकेय पाणी पिण्यासाठी जाऊ लागला. बघा तर मीरा त्या साधूकडे पाहू लागली. मीरा त्या साधूची सुंदरता पाहून त्याच्याकडे आकर्षित झाली. अर्थातच ती त्याच्या प्रेमात पडली होती. आता मीरा साधूला म्हणू लागली, हे महात्मा तुम्ही इथे खूपच आनंदात राहतात. तेव्हा तो साधू म्हणाला, तू सुद्धा माझ्यासोबत राहू शकतेस, परंतु तुझा नवरा तुझ्या सोबत आहे, मग मी तुला कसं ठेवू शकतो. बघा त्यानंतर मीराने त्या साधू समोर तिची प्रेम लीला दाखवली. तेव्हा तो साधू म्हणाला, मी एक उपाय सांगतो, तू तुझ्या नवऱ्याला जो सध्या विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेला आहे तू त्याला त्याच विहिरीत ढकलून दे. त्यानंतर जे काही होईल ते आपण पाहून घेऊ. बघा साधूचं म्हणणं ऐकून
मीरा म्हणू लागली, ठीक आहे, मी असंच करेल. बघा काही वेळातच राजकुमार कार्तिकीय बघा पाणी पिऊन राणी जवळ आला. तेव्हा राणी म्हणाली, मला सुद्धा तहान लागली आहे. त्या विहिरीत परत जाऊन मला सुद्धा पाणी पाजा. बघा तेव्हा राजकुमार कार्तिकीय म्हणाला, मी तुला आधीच विचारलं होतं आणि तू पाणी प्यायला येण्यास नकार दिला होता. ठीक आहे, जर तुला तहान लागलीच आहे ना, तर मी तुला लगेचच पाणी घेऊन येतो. बघा तेव्हा कार्तिकेय राणीसाठी पाणी आणण्यासाठी निघाला. परंतु इतक्यात राणी त्याला म्हणाली, मी सुद्धा तुमच्यासोबत येते. बिचारा कार्तिकीय बघा तिच्या सोबत वेडा झाला होता. त्याला काय माहीत होतं की माझे प्राण घेण्यासाठी माझ्यासोबत येत आहे. बघा विद्वान लोक हे खरंच म्हणतात. बघा सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. समर्थ सांगत आहेत की विद्वान लोक असतात ना, हे खरंच म्हणत असतात की स्त्रियांचं चरित्र देवांना सुद्धा समजलं नाही. मग अशा वेळी मनुष्य काय चीज आहे. बघा स्त्रियांच्या जाळ्यात मोठमोठे बुद्धिमान अडकतात. तेव्हा राजकुमार बघा कार्तिकीय विहिरीवर जाऊन विहिरीतून पाणी बाहेर काढत असतो. तेव्हा मीराने कार्तिकेला जोरात धक्का देऊन विहिरीत पाडले आणि त्यानंतर ती स्वतः साधू जवळ जाते. तो साधू मीराला सोबत नेऊन एका राज्यात राहू लागतो. तिकडे ते दोघेही आनंदाने राहू लागतात. त्या साधूने बघा मीराला उत्तम प्रकारे नाचणं आणि गाणं शिकवलं व अशा प्रकारे मीरा नाचण्यामध्ये आणि गाण्यामध्ये पारंगत झाली. हळूहळू तिच्या या कलेमुळं ती पूर्ण राज्यामध्ये खूपच प्रसिद्ध झाली. त्या राणीच्या नृत्यामुळं आणि गायनामुळं साधूजवळ हळूहळू लाखो रुपये येऊ लागले. राणीसुद्धा त्या साधूसोबत खूपच आनंदात आणि खूपच मस्तीत राहू लागली होती. ज्यावेळी राणीने तिच्या नवऱ्याला कार्तिकेला विहिरीत ढकललं होतं, तेव्हा योगायोगाने त्या विहिरीत एक भक्कम वेळ होती. ज्या वेळेला पकडून कार्तिकेय लटकून राहिला होता. देवाला हाका मारत तो विचार करू लागला की मी जिच्यावर खरं प्रेम केलं त्या बदल्यात मला परतफेड अशा प्रकारे मिळावी. काही वेळानंतर काही लोक त्या विहिरीजवळ आले आणि त्या लोकांमधील एक माणूस त्या विहिरीतून पाणी बाहेर काढू लागला. जेव्हा त्याने त्या पाणी काढण्यासाठी रस्सी विहिरीत टाकली, तेव्हा कार्तिकेयनं ती रस्सी पकडली आणि त्या रस्सीला पकडून तो बाहेर येऊ लागला. त्या माणसानं कार्तिकेयला विचारलं, तू कोण आहेस? तेव्हा कार्तिकेय म्हणाला, मी एक कम नशिबी माणूस आहे. मला इथून बाहेर काढा आणि माझा जीव वाचवा. मी अखंड आयुष्य तुमचे उपकार विसरणार नाही. त्यानंतर त्या माणसाला राजकुमारावर दया आली आणि त्याने त्याला बाहेर काढलं. बघा कार्तिकेय बाहेर काढल्यावर त्या माणसानं त्याला विचारलं, तू कोण आहेस? तू या विहिरीत कसा पडलास? तेव्हा कार्तिकेयनं म्हणाला, मी माझ्याबद्दल तुम्हाला कसं सांगू. मी जे काही सहन केलं आहे कोणालाही ते सहन करायला लागू नये. त्यानंतर कार्तिकेय म्हणू लागला, जर तुम्हाला ऐकायचं असेल तर मी माझी कथा तुम्हाला सांगतो. मी एक राजकुमार आहे. माझ्या वडिलांनी मला राज्यातून बाहेर काढलं आहे. त्यानंतर चालत चालत मी माझ्या पत्नीसोबत एका जंगलात पोचलो आणि माझी बायको आणि मी एकमेकांवर खूप जास्त प्रेम करायचो. जंगलात एका सापाने माझ्या पत्नीला दंश केला, ज्यामुळं तिचा मृत्यू झाला. मी जेव्हा माझ्या मृत पत्नीसोबत माझा जीव देणार होतो, तेव्हा एका देवदूताने
माझ्यावर दया केली आणि माझ्या आयुष्यातील 20 वर्ष माझ्या बायकोला देण्याच्या बदल्यात तिला जिवंत केलं. त्यानंतर आम्ही त्या जंगलातून पुढे चालू लागलो. काही दिवसानंतर आम्ही एक ठिकाणी पोचलो जिथे एका साधूची झोपडी होती. मला तहान लागली होती, त्यामुळे पाणी पिण्यासाठी विहिरीत गेलो आणि तेव्हा मी परत आलो. तेव्हा माझ्या बायकोने मला सांगितलं की मला सुद्धा तहान लागली आहे, मला पण पाणी प्यायचं आहे. आणि त्यानंतर माझी बायको माझ्यासोबत विहिरीवर आली. मी विहिरीतून पाणी बाहेर काढत होतो तर इतक्यात तिने मला पाठवून धक्का मारला. त्यामुळे मी विहिरीत पडलो. परंतु या विहिरीत लटकणाऱ्या एका वेळीचा आधार घेऊन मी इथे लटकून राहिलो, ज्यामुळं मी विहिरीत पडण्यापासून वाचलो. आणि जेव्हा तुम्हाला माझा आवाज आला त्यानंतर तुम्ही मला या विहिरीतून बाहेर काढलं. बघा, पुढे लक्ष देऊन ऐका. ही गोष्ट पोपट भगवान शिवशंकराला सांगत आहेत. बघा, पुढे पोपट म्हणाला, हे देवा, अशा प्रकारे राजकुमार कार्तिकेयनं त्याची सर्व कहाणी दुःखी मनाने त्या माणसाला सांगितली आणि त्याची कथा सांगून कार्तिकेय गप्प झाला. त्या माणसाने कार्तिकेयची कथा ऐकली आणि त्या राणीचं कृत्य ऐकून तो खूपच जास्त दुःखी झाला आणि म्हणाला, स्त्रियांचे चरित्र खुद्द भगवान ही समजू शकले नाहीत. बघा, मग अशा वेळी मनुष्य हे सर्व कसं समजू शकतो का? असं म्हणून त्या माणसाने कार्तिकेयच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाला, तू चिंता करू नकोस, देव खूप दयाळू आहे, तो तुझी मदत नक्कीच करेल. त्यानंतर तो माणूस म्हणू लागला, तुझी जर इच्छा असेल तर तू आमच्या सोबत काही दिवस थांबू शकतोस. बघा, राजकुमार कार्तिकेय त्या माणसासोबत राहण्यास तयार झाला. त्यानंतर काही दिवसानंतर तो त्याच राज्यात पोचला जिथे त्याची बायको मीरा आणि तो साधू राहत होता. त्या राज्यात पोचल्यावर कार्तिकेय त्या माणसाला म्हणाला, भाऊ, माझी एक इच्छा आहे की आपण काही दिवस या राज्यात राहावं. तेव्हा त्या माणसानं सांगितलं, जर तुमची ही इच्छा असेल तर मला काहीच अडचण नाही. बघा, त्यानंतर राजकुमार कार्तिकेय त्या राज्यात काम शोधू लागला. काही दिवसानंतर राजकुमाराची मेहनत आणि परिश्रम पाहून एका मोठ्या व्यापाऱ्यानं कार्तिकेयला त्याच्याजवळ नोकरीवर ठेवलं. अशा प्रकारे राजकुमार कार्तिकेयनं त्या व्यापाऱ्यासोबत राहणं सुरू केलं आणि खूपच मेहनतीने तो त्याचं कर्तव्य करू लागला. त्याची मेहनत पाहून त्या व्यापाऱ्यानं कार्तिकेयला खूपच सन्मान दिला आणि कार्तिकेयला त्याच्या जवळील लेखापाल बनवला. अशा प्रकारे राजकुमार कार्तिकेयचे दिवस खूप चांगल्या प्रकारे जाऊ लागले. आता एके दिवशी त्या राजाच्या दरबारामध्ये मीराच्या नृत्याचं आयोजन होणार होतं. राजाने त्या राज्यातील सर्व मोठ्या व्यापाऱ्यांना आणि शेठ लोकांना हे नृत्य पाहण्यासाठी आमंत्रित केलं. ज्या दिवशी मीराचं हे नृत्य होतं त्या दिवशी त्या राज्यातील सर्व शेठ मोठमोठे व्यापारी राजाच्या राज दरबारामध्ये हजर झाले. कार्तिकेय जो राणीच्या गायनाची आणि नृत्याची प्रशंसा नेहमीच ऐकत होता, त्याने सुद्धा विचार केला, मला सुद्धा हे नृत्य पाहायला पाहिजे. आणि तो सुद्धा व्यापाऱ्यासोबत राजाच्या दरबारामध्ये पोचला. बघा, राणीने अप्सरेसारखं नृत्य केलं आणि तिच्या सुरेल गोड आवाजात अनेक सुंदर गाणे प्रस्तुत केले. तिचा आवाज ऐकून सर्वांना खूप जास्त आश्चर्य वाटलं आणि सर्वांनी तिला खूप बक्षिसं सुद्धा दिली. त्याचबरोबर राजापासून प्रजेपर्यंत सर्वांनी तिचे खूपच कौतुक केले. राजकुमार कार्तिकेयनं त्याच्या बोटातील अंगठी काढली ज्यामध्ये हिरा होता आणि ती अंगठी त्याने मीराला भेट दिली. परंतु
मीराने कार्तिकेयच्या त्या अंगठीला ओळखलं आणि मनातल्या मनात ती बोलू लागली, ही तर खूप मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. माझा नवरा जिवंत आहे आणि इथे तो पोचला सुद्धा आहे. आता तो मला सोडणार नाही. त्यामुळं मला काहीतरी असं करावं लागेल की ज्यामुळं तो मरेल. बघा, तिने मनात विचार केला की मी आता या राजाला एक खूपच सुंदर असं गाणं आणि नृत्य करून दाखवते, ज्यामुळं तो खुश होईल आणि मला काहीतरी मागायला बोलेल. बघा, तेव्हा मी राजाला सांगून माझ्या नवऱ्याला मारेल. पुढे त्यानंतर मीराने एक सुंदर गाणं आणि नृत्य सादर केलं. राणीचं हे गाणं आणि नृत्य पाहून राजा खूप खुश झाला आणि राजा मीराला म्हणाला, मी तुझ्यावर खूपच खुश आहे. तुला माझ्याकडून जे काही मागायचं असेल ना, ते तू मागू शकतेस. तेव्हा मीरा म्हणाली, जर तुम्हाला माझं नृत्य आणि गाणं आवडलं असेल तर तुम्ही मला वचन द्या. मी जे काही तुमच्याकडे मागेल ना, ते तुम्ही मला द्याल. बघा, राजा म्हणाला, ठीक आहे. त्यानंतर मीरा म्हणाली, या सभेमध्ये माझा एक चोर आहे, कृपया त्याला फाशीची शिक्षा द्या. राजा म्हणाला, तू त्या चोराला माझ्यासमोर आण. मीराने कार्तिकेचा हात पकडला आणि त्याला राजासमोर नेलं. राजाने त्याच्या सैनिकांना आदेश दिला की या चोराला फाशीवर लटकावा. इतक्यात कार्तिकेचा शेठ सुद्धा तिथे पोचला. तो घाबरून कार्तिकेय जवळ गेला आणि विचारलं, तू या स्त्रीचं काय चोरलं आहेस ज्यामुळे ती तुला मारू इच्छित आहे? कार्तिकेयनं त्याच्या मालकाला सांगितलं, मालक, मी ही काही चोरलं नाही. फक्त तुम्ही राजाला हे सांगा की माझ्या 2 गोष्टी ऐकाव्यात, त्यामुळं माझा जीव वाचू शकतो. बघा, कार्तिकेयचे मालक कार्तिकेयचं हे बोलणं ऐकून त्याच्या सोबत आलेल्या व्यापाऱ्यांच्या जवळ गेला आणि सर्वांनी मिळून ठरवलं, राजाने आपल्याला न्याय द्यावा, नाहीतर मग आपण सर्वजण मिळून हे राज्य सोडून जाऊ. बघा, त्यानंतर सर्व व्यापारी राजाजवळ जातात आणि राजाला म्हणू लागले, राजसाहेब, आमचा लेखापाल निर्दोष आहे. त्याला तुम्ही फाशीची शिक्षा सुनावली आहे. तो हे म्हणत आहे की राजानं त्याच्या 2 गोष्टी ऐकाव्यात. त्याच्या या 2 गोष्टी ऐकल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की तो अपराधी आहे तर तुम्ही त्याला फाशीवर लटकावा. तेव्हा त्या राजानं त्या व्यापाऱ्याचं म्हणणं ऐकलं आणि म्हणाला की ठीक आहे, तुमच्या लेखापालला बोलवा. कार्तिकेयला राजासमोर आणलं गेलं. राजा म्हणाला, तुला जे काही म्हणायचं आहे ते माझ्यासमोर म्हण. तेव्हा राजकुमार कार्तिकेय म्हणू लागला, महाराज, मी कोणता गुन्हा केला आहे ज्यामुळे तुम्ही मला फाशीची शिक्षा सुनावली आहे? तेव्हा कार्तिकेयचं म्हणणं ऐकून राजा बोलू लागला, तू या नृत्य करणाऱ्या स्त्रीचा चोर आहेस. तेव्हा कार्तिकेय म्हणू लागला, नाही महाराज, मी हा कुठलाही स्त्रीचा नवरा आहे. बघा, जिने मला विहिरीत ढकललं होतं आणि ती एका साधूसोबत इथून पळून आली होती. मीराला समजू लागलं की गोष्ट आता तिच्यावरच फिरणार आहे. तेव्हा ती बोलू लागली, महाराज, हा सरळ सरळ खोटं बोलत आहे. हा कोण आहे? याला मी ओळखत सुद्धा नाही. हा तर माझा चोर आहे. मला फक्त इतकंच माहीत आहे. तेव्हा राजकुमाराने कार्तिकेयला म्हणाला, जर ही माझी बायको नसेल तर ते सर्व जे मी रस्त्यात सोडलं होतं ते सर्व हिने मला परत करावं. कार्तिकेयनं सांगितलं की तू तुझ्या हातात पाणी घे. आपला न्याय याच सभेत होणार आहे. आणि पाणी घेतल्यानंतर कार्तिकेय म्हणाला, ती गोष्ट जी रस्त्यात मी तुला तुझ्याकडून घेतली होती ती मी आता परत करत आहे, असं म्हण. राणीने हातात पाणी घेतलं आणि म्हणाली, जी वस्तू त्याने मला रस्त्यात दिली होती
मी आता ती परत करत आहे. आणि तिने पाणी खाली टाकलं. जसं तिने हातातून पाणी खाली टाकलं, राणीचा जीव निघून गेला. हा दृश्य पाहून तेथील सर्व लोक हैराण झाले. बघा, तेव्हा राजाने चिंतित होऊन कार्तिकेयला विचारलं, हे सर्व काय झालं? मला सर्व काही खरं सांग. तेव्हा राजकुमार कार्तिकेय त्याला त्याची कहाणी सांगू लागला. त्याच्या जीवनात जे काही घडलं होतं ते सर्व त्याने राजाला सांगितलं. राजाने काही ऐकल्यानंतर कार्तिकेयला मिठी मारली आणि त्याच्या मुलीचे लग्न कार्तिकेयसोबत लावून दिलं. बघा, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. ही गोष्ट आपण बघा पोपट शिव भोलेनाथांना सांगत आहे. बघा, पुढे पोपट म्हणाला, हे भगवान, मी विश्वासाने सांगू शकतो की ह्या जगात स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त पापी आणि विश्वासघाती आहेत. बघा, पोपटाने भगवान शिव आणि माता पार्वतीला एका कथेद्वारे सांगितलं, स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त पापी आणि विश्वासघातकी आहेत. बघा, ही सर्व कथा ऐकून सर्वजण खूपच हैराण झाले. तेव्हा माता पार्वती म्हणाली, मला असं वाटत आहे की हा पोपट खरं म्हणत आहे. तेव्हा भगवान शिव म्हणाले, ठीक आहे मैना, आता तू कशा प्रकारे सिद्ध करू शकतेस? तेव्हा मैना म्हणाली, मी सुद्धा एक कथा सांगू इच्छिते, ज्या कथेद्वारे सिद्ध होईल की पुरुष स्त्रियांच्या तुलनेमध्ये जास्त पापी आणि विश्वासघातकी असतात. बघा, आता ती मैना शिवशंकराला बघा स्त्रिया विश्वासघातकी नसतात हे पटवून देण्यामध्ये एक कथा सांगत आहे. बघा प्रभू, एका गावामध्ये एक परिवार राहत होता जो खूप जास्त धनवान होता. आणि त्या धनवान शेठचा मुलगा एक अद्भुत प्रकारचा व्यक्ती होता. त्या शेठचा मुलगा इतका जास्त जुगारी होता की शेठ त्याच्याबद्दल विचार करून करून खूप जास्त टेन्शनमध्ये राहू लागला होता. एके दिवशी त्याचा मुलगा जुगार खेळत होता आणि त्याच दिवशी त्याच्या वडिलांचे निधन झाले. आणि तरीसुद्धा तो जुगार खेळणं काही बंद करत नव्हता. उलट वडिलांच्या मृत्यूनंतर अधिकाधिकच जुगार खेळू लागला होता आणि जुगारामध्ये तो सर्व काही हरवून गेला. त्यानंतर तो त्याच्या गावापासून दूर निघून गेला आणि एका शेठच्या घरी पोचला. आणि शेठला म्हणाला, मला खूप जास्त तहान लागली आहे, मला एक ग्लास पाणी मिळेल का? तर त्या शेठनं त्या तरुणाला विचारलं, तू कोण आहेस आणि काय करतोस, कुठून आला आहेस? तेव्हा त्या तरुणाने सांगितलं की मी एक व्यापारी आहे आणि मी इथून चाललो होतो तर विचार केला की पाणी पिऊन जाऊ. बघा, तेव्हा शेठने विचारलं की तू कोणता व्यापार करतोस? तेव्हा तो तरुण म्हणाला, मी समुद्रातून सामान वाहतूक करण्याचा व्यापार करत असतो, परंतु व्यापार करत असताना माझा सर्व सामान समुद्रामध्ये बुडाला आणि म्हणूनच तुम्ही जर माझी काही मदत केली तर हे माझ्यासाठी खूपच चांगलं होईल. बघा, अशा प्रकारे तो शेठ त्या तरुणाच्या बोलण्यामध्ये पूर्णपणे अडकला होता. तो म्हणू लागला, हे बेटा, तू तर खूपच चांगला आहेस आणि तू कमवत सुद्धा आहेस, मग तू माझ्या मुलीसोबत लग्न करशील का? शेठचं हे बोलणं ऐकून तो तरुण खूपच खुश झाला आणि लग्नासाठी तयार झाला. त्यानंतर शेठ दोघांचंही लग्न लावून देतात. अशा प्रकारे शेठ त्याच्या मुलीची धनासोबत पाठवणी करतो. इकडे त्या तरुणाला फक्त धनासाठी त्या मुलीसोबत लग्न करायचं होतं. लग्न झाल्यानंतर तो तरुण त्या शेठच्या मुलीला घेऊन चालला होता. तेव्हा रस्त्यामध्ये एक जंगल लागलं. तेव्हा तो तरुण मुलगा त्याच्या बायकोला म्हणाला, हे बघ, आपण आता जंगलात आहोत, इथे एखादा चोर आपले दागिने चोरी करू शकतो, म्हणूनच तू तुझे सर्व दागिने
माझ्याजवळ दे, ज्यामुळे आपण सुरक्षित राहू. बघा, त्या तरुणाच्या बायकोनं तिच्या नवऱ्यावर विश्वास ठेवला आणि तिच्याकडील सर्व दागिने काढून त्याच्याजवळ दिले. आणि ती असं का करणार नाही? बघा, शेवटी तो तिचा नवरा होता. त्यानंतर तरुणीने त्या सर्व दागिने एका कपड्यामध्ये बांधले आणि त्यानंतर ते त्या जंगलात चालले होते. बघा, त्या तरुणाच्या पत्नीसोबत एक दासीसुद्धा होती, जिला शेठनं त्यांच्या सोबत पाठवलं होतं. त्या तरुणाने त्या दासीला मारून टाकलं आणि त्यानंतर त्याने त्याच्या बायकोला एका विहिरीत ढकलून दिली आणि मनात हा विचार केला की मी हिच्यासोबत फक्त पैशासाठी लग्न केलं होतं, मला माझे पैसे मिळाले, आता ही ह्या पाण्यात बुडून मरून जाईल. अशा प्रकारे विचार करून तो तरुण तिथून निघून गेला. परंतु त्याची बायको मेली नव्हती आणि ती त्या विहिरीतून बाहेर निघण्यासाठी आवाज देत राहिली. त्या विहिरीजवळून एक माणूस जात होता आणि जेव्हा त्याने एका स्त्रीचा आवाज ऐकला तेव्हा आवाज ऐकून तो त्या विहिरीजवळ आला व त्याने त्या स्त्रीला विहिरीतून बाहेर काढलं. त्यानंतर विहिरीतून बाहेर निघाल्यावर त्या स्त्रीनं तिच्याबद्दल सर्व माहिती त्या माणसाला सांगितली आणि त्या माणसाने त्या स्त्रीला तिच्या आईवडिलांच्या घरी पोचवलं. बघा, आता जेव्हा ती स्त्री तिच्या वडिलांच्या घरी पोचली तेव्हा वडिलांनी विचारलं, तुझ्यासोबत काय झालं? त्या स्त्रीनं सगळं सांगितलं. बाबा, जंगलात काही चोरांनी आमच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये त्यांनी दासीला मारलं, एका विहिरीत ढकललं आणि माझ्या नवऱ्याबद्दल मला काहीच माहीत नाही. बघा, मुलीचं हे म्हणणं ऐकून शेठ म्हणाला, काही हरकत नाही, देव सर्व काही ठीक करेल. बघा, आता मी हे म्हणते, प्रभू या जगात स्त्री आणि पुरुष दोघेही विश्वासघाती आहेत. बघा, ती मैना शिवशंकराला म्हणू लागते की आता माझं म्हणणं आहे की स्त्री आणि पुरुष दोघेसुद्धा आहेत ना, हे विश्वासघातकी आहेत, दोघेसुद्धा पापी असू शकतात. आता न्याय देणं तुमच्या हातात आहे. बघा, त्या दोघांचं बोलणं होतं. बघा, मी सुद्धा तुम्हाला एक कथा सांगितली आहे, पोपटाने सुद्धा तुम्हाला एक कथा सांगितली आहे, आता तुम्हीच न्याय करा. बघा, पोपट आणि मैनाची ही कथा ऐकून भगवान शिव म्हणाले, ठीक आहे, पोपट आणि मैना तुमची कथा ध्यानपूर्वक ऐकली आहे, आता मी तुमचा न्याय करतो. या जगामध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये सर्वात जास्त पापी आणि विश्वासघातकी कोण असतो हे माझ्यासाठी स्पष्ट आहे. ही सत्य गोष्ट आहे की मनुष्याचा विचार त्याच्या स्तरापासून खाली जाऊ शकतो आणि तोच मनुष्य पापी आणि विश्वासघातकी असू शकतो. तो कोणीही शत्रू असू शकतो, स्त्री असू शकतो किंवा पुरुष सुद्धा असू शकतो. माणसाला कोणतेही कर्म करण्याच्या पूर्वी हा विचार करायला पाहिजे की तो जे कर्म करत आहे ना ते योग्य आहे का. पापी आणि विश्वासघाती माणसाची कोणतीच जात नसते, तो फक्त माणसाच्या विचार आणि कृत्यांचा परिणाम असतो. बघा, समर्थ सांगत आहेत, मनुष्याचे विचार फक्त त्याच्या स्तरापासून खाली जाऊ शकतात आणि हेच खाली गेलेले विचार त्याला पापी आणि विश्वासघातकी बनवतात. म्हणून समर्थ सांगत आहे की मनुष्य आणि स्त्री, बघा, यामध्ये कोणीही पापी नाही. पापी कोण आहे? ज्याचे कर्म, बघा, माणसाच्या नियमाच्या अधीन होऊन बघा लोभाकडे जातात, अहंकाराकडे जातात, तो या जगातला आणि ब्रह्मांडामधला सर्वात पापी मनुष्य असतो. त्याच्यामध्ये
स्त्रीसुद्धा असू शकते आणि मनुष्यसुद्धा असू शकतो. कारण कर्म, वाईट कर्म बघा, अवगुणामध्ये कुणीच श्रेष्ठ नसतो. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म करताना बघा स्वतःचा विचार करा. कारण या जगामध्ये जर तुम्हाला फ्री जर काही मिळत असेल ना, तर ही भक्ती आहे. ही तुमच्या नशिबामध्ये समर्थांनी ही भक्ती आणलेली आहे. या भक्तीचा बघा, या भक्तीचा या मनामध्ये सद्गुण विचार निर्माण करा. बघा, देवाला, परमेश्वराला जागृत करा आणि स्वतःचं भलं करून घ्या. कारण या जगामध्ये अशी कुठलीही जागा नाही की तिथे माझा परमेश्वर नाही. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.